ट्रकात बसल्यानंतर भाऊ आपल्याला कथा सांगत बसला, लोक कशी आडवी तिडवी गाड्या मारतात ते. मग काय एकदम समोर बघितलं आणि डोळेच फिरलेत. नजारा बघा की कसा लागयो. नजारा चुकून आपलं ड्रायव्हरचं सिनेमॅटिक घ्यायला गेलो. कसा दिसतोय बघा ड्रायव्हर. आणि ह्यो शंभू अगाय साऊथचा हिरोच दिसतोय. बघा की हेअरकट. आय मेलो 100च्या स्पीडने ट्रक नेला का काय. नाही हो, टाइम लेप्स होता. जरा बघूया म्हणलो कसा आहे. याला बघून आपल्याला मिनी स्वित्झर्लंडच आठवलं. कुठलं साताऱ्याचं स्वित्झर्लंड. ड्रायव्हर म्हणला चल तुला चॅप असतो, तोंड दुखला असेल. बाड 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 लावलंयच बोलायला. इकडे बघतोय तर टायऱ्या यंद नार मोरा आहेत. नाही हो, असंच काय तर कन्नडचं असतात एक दोन. तर 14 टायरचा ट्रक होता. बघा की कसाला यो जोराचा पाय असते तसलं टायर आहे त्याच्या. मग काय सर्किटला काय आनंदच आवरणा. पहिलाच ट्रक मिळालता हो, तो पण फ्री मध्ये. आणि चहा बी पाजा लागलेला ड्रायव्हर. चहा भाजला नाही हो, पाणी प्यायला लागलोय. ह्यो आला बघा चहा. आता चहा पिऊन आळस घालवायचं म्हणलो, पण चहा पिऊन काय आळस गेला नाही. पण शंभूच्या तोंडाकडे बघितला मात्र गेला आळस. ह्यो बघा सर्किट कैसी जीप लपलप आई. आणि मग चहा पिऊन झाला. ही बघा दोघ जण भाऊ भाऊ. ह्या भावानीच आपल्याला कर्नाटकच्या भावानीच ट्रकमध्ये लिफ्ट दिलेली आहे. हे आपण आता चालू विमानात बसायला, म्हणजे आपल्या ट्रकमध्ये. हो आया लाईट गेली बघा. नाही हो, अंधार झालाय. असंच चहा पिऊन झाल्यानंतर बोलत 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 आलो. आता पण साताऱ्याच्या पुढं आलेला आहे. ड्रायव्हर म्हणला चला तुम्हाला जादू दाखवतो. पाईपतनं पाणी कसं पळते तसा ट्रक पळवा लागलेला. बघा की भाव भ्याला असा काय. नाही हो, मीच आहे. ट्रकात बसून जरा ज्ञान देत बसले आलो. ते पण युट्यूब चॅनलवरचं. भाऊ नॉमेडिक पॅसेंजर आपलं युट्यूब चॅनल आहे. तिथे जाऊन जरा फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट लाईक पण करा. आई एकदम उजेड कुठनं आला हो यो. नाही हो, आता आलेलो आहे आपण पुण्यामध्ये. ट्रक बिक लावलेला. आई दगड घेऊन आल्यात का काय बॅगेतनं. भावानं असाच विचार चालू होता ड्रायव्हरच्या मनात. बरोबर 12 वाजता हिने आपल्याला उचलल्याला बघा. उचलल्याला म्हणजे लिफ्ट दिलेली. आणि बरोबर रात्री 8 वाजता हिने आपल्याला टच केलं पुण्यामध्ये. रात्री आलेलो तर 8 वाजता, कारण जायचं कुठं थांबायचं कुठं आणि काय करायचं काय समजना. एवढ्या सगळ्या गडबडीत बदाम खायचं विसरलो बघा. का, कारण बुद्धीच चाला ना हो. रात्री 8 आणि 9 वाजता लिफ्ट मागायला लागले. 5 पावलं टाकलीत पुढं आणि त्या वाकडच्या ब्रिज पासून पुढं आलो. मग काय अक्षरशः चमत्कारच झाला त्या दिवशी. डायरेक्ट मित्राचा फोन आला. अरे तिथं आहेसा तर माझ्या आत्तीचं घर आहे की म्हणला. जावं की म्हणला घर. ह्यो आगे सर्किट आपला दोस्त. याला मोठं मोठं बोलून घेऊन आलतो ट्रिपला. काय डायरेक्ट कोण आहे काय डायरेक्ट घरात घुसलो. आणि ह्यो आहे भारत यात्राचा पहिला दिवस. असंच आपल्याला 6 महिने काढायचे आहेत. आज रात्री जेवणाची आणि झोपण्याची तरी सोय झालेली आहे यांच्या घरात. हे 6 महिने फिरायला जायचं आहे म्हणून आपल्याला सगळी जोडणा करून जायला लागते. हे बघा भारत गॅस आपला. ट्रायल करून बघितला याला जळतोय का पेटतोय बघायला. म्हणलं जी मॅगी होती घेतली मॅगी आणि मॅगी करून बघूया म्हणलो. कारण 6 महिने तरी आपल्याला काढायचा आहे. इमर्जन्सी काहीतरी आपल्यापाशी पाहिजे. मला वाटलं दिवाळीचा बॉम्ब फुटतोय तसा फुटतोय का काय गॅस. रील मध्ये बघितलेलो. हे फुल व्हिडिओ युट्यूबवर उपलब्ध आहे. आणि नॉमेडिक पॅसेंजर आपलं युट्यूब चॅनल आहे. तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. तर भावानं व्हिडिओ चांगलं वाटलं तर लाईक करा, कॉमेंट करा आणि आपल्या मित्रांना पण शेअर करा. तर चला नवीन व्हिडिओ मध्ये उद्या बघूया काय होतंय.